त्याच्यानंतर शिंदखेड राज्य इकडं धार ह्या परिसरामध्ये मात्र त्या 22 ते 26 आजपासून जरा जोराचा पाऊस पडणार आहे 22 ते 26 दरम्यान म्हणून हे लक्षात यायचं। काही जे छोटे छोटे तळे येतात त्या छोट्या छोट्या तळ्यामध्ये पाण्याची आवक देखील ह्या 6 दिवसामध्ये बघायला भेटेल म्हणून हे अंदाज देखील लक्षात घ्यायचा। तसेच तेलंगणामध्ये देखील तेलंगणाच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो महाराष्ट्राच्या लगत जे डोंगरी तहसील आहे त्या भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे। इकडं निपाणी देखील पाऊस निपाणी तिकोटी त्या परिसरात बी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। म्हणजे तेलंगणा कर्नाटक बी पाऊस राहणार आहे। पण गुजरातचं शेतकरी जर अंदाज घेत असतील तर गुजरातमध्ये जे सुरत अहमदाबाद तिकडं मात्र जसं मुंबईकडं जे पाऊस पडला होता तिथं 500 ते 600 मिलीमीटरमध्ये ह्या 4-5 दिवसात पाऊस पडणार आहे। गुजरातमध्ये म्हणजे अहमदाबाद सुरतला देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून सुरतच्या जनतेने अंदाज लक्षात यायचा। अहमदाबादच्या जनतेने अंदाज लक्षात यायचा। इंदोरकडे देखील मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। बुरहानपूर इकडं खंडवा त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात यायचा कारण की तिकडं देखील अतिवृष्टी होणार आहे म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर गुजरात आणि मध्य प्रदेश तिकडं पाऊस पडत असल्यामुळं जे वंचित जिल्हा होता बघा पावसापासून जे नंदुरबार जिल्हा होता, धुळे जिल्हा होता, जळगाव जिल्हा होता त्याच्यामधले पारोळा तालुका त्याच्यानंतर रावेर हे असे बरेच काही तालुके होते तिथं पाऊस अद्यापही पडला ना पाचोरा ह्या पडला नव्हता। तिथं मात्र ह्या आता 22 आजच 22 पासून ते 26च्या दरम्यान मात्र अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा। त्यानंतर वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्याचे फोन आले 1-2 गावामध्ये आणखीन अद्याप पाऊस नाही तर वाशिम जिल्ह्यात देखील आज 22 ते 26च्या दरम्यान त्या गावाला देखील पाऊस पडणार आहे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी। आणि सगळ्यात महत्त्वाचं एक सांगू इच्छितो की अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणजे की काही ठिकाणी मुंबईच्या इकडं मुंबईमध्ये देखील काही भागात अतिमुसळधार पाऊस पडणार आहे। पुण्याकडे देखील वरच्या साईडला खडकवासला धरणाच्या कॅचमेंट पडणार आहे।